शरद पवारांच्या डोक्यात मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंचा चेहरा नाही। TV9 मराठीच्या महासंकल्पमध्ये फडणवीसांचं विधान। सर्वेतून काँग्रेसनं ठाकरेंना जागा दाखवली, फडणवीसांची टीका। मला असं वाटतं की पवार साहेबांच्या डोक्यात कोणाला मुख्यमंत्री करायचं हे जवळजवळ शिस्त आहे की त्यांच्या डोक्यात जे 3-4 चेहरे असतील त्याच्यामध्ये उद्धवजींचा चेहरा नाही। सीएम पदासाठी भाजप वरिष्ठांच्या मनातही फडणवीसांचं नाव नाही। आदित्य ठाकरेंची फडणवीसांवर टीका। फडणवीस असं म्हणाले की पवारांच्या मनामध्ये 3 नावं निश्चित आहेत, मात्र त्या 3 नावांमध्ये उद्धव ठाकरे यांचं नाव नाही, फडणवीस साहेब पण नाही आणि असं त्यांचे पण जे वरिष्ठ आहेत त्यांच्या पण मनात नाहीये। लाडक्या बहिणीवरून ओढाताण सुरू, तिन्ही पक्ष बहिणीला ओढतायत, मात्र सरकार कधी जात आहे आणि आमचा लाडका भाऊ कधी सत्तेवर येतोय असं महिलांना वाटतंय। जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा। कोणत्याही सरकारमध्ये योजना आली तर त्याचं श्रेय मुख्यमंत्र्यांना असतं। तिन्ही पक्षांचा आपापल्या पद्धतीने प्रचार सुरू, आमच्या श्रेयवादाची लढाई नाही, फडणवीसांकडून स्पष्ट। मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण ती आमची लाडकी बहीण, अजित पवारांकडून सर्वच योजनांचा प्रचार सुरू। TV9 मराठीच्या कॉन्क्लेव्हमध्ये छगन भुजबळांची माहिती। मालवण पुतळा प्रकरणातून लक्षात आलं, सरकारकडून प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार सुरू। शिवरायांचा पुतळा उभारण्यासाठी जयदीप आपटेला फक्त 26 लाख मिळाले, बाकी पैसे कोणाच्या खिशात गेले हे समोर येणं गरजेचं। जयंत पाटलांची मागणी। मालवणला जो पुतळा कोसळला त्या ठिकाणी ज्यांनी तो पुतळा केला त्या पुतळा करणाऱ्या शिल्पकाराचा अनुभव नव्हता, तरी देखील त्याला पैसे दिले गेले। आता मी एक मगाशीच माहिती घेत होतो की त्याला नक्कीच किती पैसे मिळाले, 26 लाख रुपयेच त्याला मिळाले। मालवणमधील पुतळा कोसळल्याप्रकरणी विरोधकांनी राजकारण केलं। जोडे मारो आंदोलन मवियाला शोभत नाही, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल। राज्यातील सरकारचा शेवट जवळ आलाय। बदलापूर घटनेत कायदा सुव्यवस्था राखण्यात सरकारचं अपयश, तर मालवणची घटना सरकारमधील भ्रष्टाचाराचं उदाहरण। नाना पटोलेंची टीका।